आज आपण बनवणार आहोत पालकचा गरगट्टा। मला चुका नाही भेटला म्हणून मी पालकपासूनच गरगट्टा बनवणार आहे। खूप टेस्ट होतो आणि सोपी पद्धत आहे। त्याच्यासाठी मी एक गड्डा लसूण सोलून घेतलेला आहे। पालक असं हे मागचे शेंडे काढून नीट करून घेतलेला आहे। हे पहा, एक पूर्ण पालक मी घेतले होते, त्याचे पाठीमागचं निबर काढायचं। आता आपण असं बारीक चिरून घेणार आहोत। त्याच्यासाठी आता ह्याच्यात हे नाही, चुका नाही म्हणून मी 2 टोमॅटो घेतलेले आहे मोठे। हे एकात 4 भाग करून आपण गरगट्टा शिजवताना स्वच्छ धुवून टाकणार आहोत। अर्धी वाटी मूग डाळ आणि थोडी पाव वाटी मसूर डाळ घेतलेली आहे। ह्यामुळे गरगट्ट्याला चव येते। आता हे पालक आपण असं बारीक चिरून घेणार आहोत। पालक मी नीट केल्यावर धुवून स्वच्छ घेतले होते। आता आपण असं बारीक चिरून घेणार आहोत आणि कुकरला लावायचा आहे गरगट्टा। 2 शिट्ट्यात लवकर शिजतो आणि खूप पटकन होतं। त्याच्यात कमीत कमी अर्धा पोळ्या पाणी ठेवायचं आहे गरम व्हायला, त्यामुळे गरगट्टा लवकर शिजण्यास मदत आहे। एक पेंडी आहे म्हणून मी अर्धाच तांब्या पाणी यूज करणार आहे। हे पाणी थोडं गरम झालं की लगेच आपल्याला ह्यात पालक चिरलेले घालायचे आहे। पहा, पाणी चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण ह्याच्यात पालक धुवून टाकू। हे गरगट्ट्यात घालायसाठी घेतलेली डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। पाणी चांगलं आपलं गरम झालेलं आहे आणि मी डाळ पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण हे शिजण्यासाठी टाकणार आहोत। याच्यात 2 टोमॅटो चुका असेल तर तुम्ही अर्धी पेंडी चुक्याची यूज करू शकता, जर नसेल तर 2 टोमॅटो स्वच्छ धुवून मधून चिरून आपण ह्याच्यात शिजाय टाकायचं आहे। पहा, मी पालक आणि डाळ शिजाय टाकले आहे। त्याच्यात आता आपण हे 2 टोमॅटो असं पाठीमागचा भाग चाकून कापून घेणार आहोत आणि ह्याच्यात शिजायला घालणार आहोत। टोमॅटो घातल्यामुळे गरगट्टा खूप चविष्ट होतो। ह्यातच मूठभर एवढ्या आपूट कच्च्या मी गरगट्ट्यात घालणार आहे शिजायसाठी। थोडीशी आपल्याला हळद पण ह्याच्यातच टाकून घ्यायची आहे। थोडंसं तेल पण मी टाकणार आहे ह्याच्यात। थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं आहे। थोडंसंच टाकायचं आहे, त्यामुळं पालक खूप लवकर शिजते। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। मग कुकरला झाकण लावायचं आहे। कमीत कमी 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायचा आहे, म्हणजे आपला गरगट्टा चांगला बारीक व्यवस्थित शिजवण्यासाठी काय काय लागणार आहोत ते पाहू। आम्ही कुकर लावून घेतलेला आहे। आपण गरम पाण्यात सगळं टाकल्यामुळे आपली शिट्टी पडदिशी कुकर आपल्या शिट्टीला हे शिजवून। आता आपण पाहूया फोडणीसाठी काय काय लागते। हे थोड्याशा मिरच्या आहेत मी घेतल्या, हिरव्या मिरच्या आहेत, कमीत कमी 10 ते 12 असतील। जर तुम्ही तिखट कम खात असाल तर 6-7 घेतलं तरी चालेल। थोडीशी कोथिंबीर आहे, धुवून घेतलेली आहे। एक गड्डा मोठा होता माझ्याकडे लसणाचा, तो मी सोलून घेतलेला आहे। आता आपल्याला जिरं मोहरी आणि हळद थोड्याशा शेंगा पण मी घेतलेला आहे। हे आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे भाजके शेंगा असतील तर ते शेंगा चांगलं बारीक वाटण बनवून घ्यायचं आहे। पहा, शेंगा मी गॅसवर चांगलं असं भाजून घेणार आहे। बारीक गॅस करून चांगलं शेंगा भाजून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपल्याला इकडं गरगट्टा पण 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण पाहणार आहोत आपला गरगट्टा। हे पहा, छान असं व्यवस्थित ह्याचं सर्व पाणी आटलेलं आहे आणि हे छान व्यवस्थित शिजलेलं पण आहे। आता मी चमच्याच्या साहाय्याने ह्याला थोडंसं घरटून घेणार आहे। असं या पद्धतीनं थोडंसं घरटलं का गरगट्ट्याचे पानं थोडे पालकचे बारीक होतात। असं घरटून घ्यायचं आहे थोडा वेळाला। हे पहा, छान असं मी ह्याला घरटून घेतलेलं आहे। बारीक असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे गरगट्ट्याचं। आता आपण फोडणीची प्रोसेस करूया। घालायसाठी घेतलेल्या मिरच्या छान असं तव्यात भाजून घ्यायचं आहे। थोडंसं तेल टाकायचं आहे, त्यामुळं मिरच्या पटकन भाजतात। हे पहा, थोडंसं तेल असं कडेनं टाकून द्यायचं आहे आणि गॅस बारीक करून मिरच्या भाजायच्या। पहा, मिरच्या छान भाजत आहे। टेस्टी गरगट्टा होण्यासाठी थोडी तरी मेहनत करावीच लागते आणि मेहनत केलेलं कधी व्यर्थ जात नाही। एकदा ह्या प्रकारे गरगट्टा करून पहा, तुम्हाला आवडला की तुम्ही सारखं याच पद्धतीने बनवून खाणार, एवढे मात्र गॅरंटी। हे पहा, छान असं मिरच्या आपल्या परतून झालेल्या आहेत। आता आपण हे काढून घेणार आहोत आणि माझ्याकडे खलबत्ता आणि विचना आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण ह्याच्यात थोडंसं मीठ आणि
पण मी छान अशा खमंग भाजून घेतलेला आहे. एवढा भन्नाट गरगट्टा होतो की हे शेंगा छान असं मी बारीक भाजून घेणार आहे. हे पहा, शेंगा असं खमंग भाजल्यामुळे पटकन वाटायला सोपं झालं. मी बारीक गॅस करून शेंगा छान अशा भाजून घेतलेल्या आहेत. आता आपलं शेंगदाण्याचं तयार रेडी झालेलं आहे. आता हे पण काढून घ्यायचं आहे आणि मिरच्या वाटून घ्यायचं आहे. हे पहा, छान असं बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे याला घसरून. जर तुमच्याकडे मिक्सर असेल तर हे तर 1 मिनिटाच्या आतच काम होईल. पहा, मिरच्याचं छान असं मी वाटण बनवलेलं आहे. आता आपण फोडणीसाठी थोडासा लसूण पण घेणार आहोत वाटून. 5-6 लसूण आपण असं चेचून घेणार आहोत फोडणीसाठी. चला तर आता आपण फोडणीची प्रोसेस पाहणार आहोत. त्यासाठी मी 1 तांब्या गरगट्टा मला पाहिजे आहे. मी 1 तांब्या एवढा बनवणार आहे. त्यामुळे मी ह्याच्यात आपण अर्धा तांब्या पाणी गरम करून घ्यायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे गरगट्टा छान होतो. फोडणीसाठी आपल्याला 1 ते 1.5 माप तेल घ्यायचं आहे. हे पहा, 1.5 माप तेल. आपल्याला अर्धा चमचा एवढं जिरं मोहरी घालायचं आहे. जिरं मोहरी मी मिक्सच करून ठेवत असते. जिरं मोहरी चांगलं आपलं तडतडलं पाहिजे. तेच आपण चेचून ठेवलेला लसूण घालणार आहोत. लसूण चांगला ब्राऊन कलरचा होता परतवायचा. कढीपत्त्याचा घालायचा आहे. आता हे वाटायला आपण मिरच्याचं लसूणचं पेस्ट आपण हे चांगलं परतून घ्यायचं आहे. हे चांगलं व्यवस्थित परतायला म्हणजे मिरचट लागत नाही. आता थोडीशी चिमूटभर हळद आपण त्याच्यात घालणार आहोत. हे पहा, छान असं आपलं सगळं व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात गरगट्टा ओतणार आहोत. हे पहा, असं गरगट्टा ह्याच्यात घालून घ्यायचं आहे. गरम पाणी बनवलेलं ह्याच्यात थोडंसं ओतून हे चांगलं धुवून ह्याच्यात ओतून घ्यायचं आहे. हे पहा, असं पूर्ण धुवून ह्याच्यात ओतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्याला उकळी आली की शेंगाचं कोट शेंगदाण्याचं त्यात आपण चवीनुसार मीठ फिरवणार आहोत. मीठ थोडंसंच घालायचं आहे कारण आपण गरगट्टा शिजवताना परत मिरच्या वाटताना मिठाचा आपण वापर केला होता. आता फोडणी दिल्यावर थोडंसं मीठ परतवायचं आहे चवीनुसार. हे पहा, गरगट्टा आपला छान असं उकळलेला आहे. हा गरगट्टा करायला न मागं पुढं करता आणि व्हिडिओ थोडासुद्धा स्किप न करता पूर्ण स्टेप मी तुम्हाला ह्याच्यात सांगितलेले आहे आणि पूर्णपणे मेहनत करून मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. आणि घरच्याच वस्तूने, बाहेरचा मसाला कोणताही न वापरता एकदम घरच्या वस्तूने मी तुमच्यासाठी रेसिपी बनवत आहे. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण प्रोसेस पाहून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. नमस्कार.